बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून संगीत सितारे या कार्यक्रमाची। प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये दिनांक 14 मार्च रोजी संगीत सितारे हा कार्यक्रम GST म्हणजेच गफार भाई सिंगिंग टेक्निक्स आणि स्वरा स्टुडिओ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला लागणारे संपूर्ण सहकार्य आपला आवाज आपली सखीच्या वतीने करण्यात आले होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे आणि प्रशांत गाडेकर यांनी। गफार मोमीन यांनी हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले। संगीत सितारेच्या या मैफिलीमध्ये GSTच्या कलाकारांनी हिंदी आणि मराठी गाण्यांचे अप्रतिम सादरीकरण केले। यासोबतच आपला आवाज आपली सखीने याआधी आयोजित केलेल्या मी सुरांची राणी ग या ऑनलाईन गायन स्पर्धेतील विजेत्या सखींना या कार्यक्रमात गायनासाठी संधी देण्यात आली। या कार्यक्रमामध्ये राजकुमार सुंटवाल, ॲडव्होकेट शोभा कदम, विदुला आरेकर, अनिल झोपे, भारती किल्लेदार, श्यामकुमार माने, ॲडव्होकेट मोनिका गाढवे, दीपक निस्ताने, सदानंद भोसले, डॉक्टर भरत डांग, विजय किल्लेदार, क्षितिज उत्तरवार, सुनील सांडगे, राजेंद्र गांगड आणि GSTचे विद्यार्थी या सर्वांनी मिळून आपल्या गायनाने संगीत सितारे या कार्यक्रमात रंगत आणली। तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट शोभा कदम यांनी केले। या कार्यक्रमाला आपला आवाज आपली सखींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संगीत व गाणे ऐकण्याचा आनंद घेतला।
सर, आपण युनिव्हर्सिटी व्यावसायिक असताना या क्षेत्रामध्ये कसे काय वळाले, गाण्याच्या क्षेत्रामध्ये कसे काय वळाले? हां, मला गाण्याची आवड आहे आणि त्यातूनच मग ह्या क्षेत्रात आलो आहे आणि त्यात आम्हाला GST चे गफार सर त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि म्हणून मग आम्ही त्या माध्यमातून आज इथे स्टेज शो आहे आणि आपले आवाज आपल्या सखीचे भरपूर प्रेक्षक आणि लोक इथे आलेले आहेत आणि खूप छान वाटते. आजचा हा जो GSTने गाण्यांचा प्रोग्राम ठेवला आहे त्याला आपला आवाज आपली सखी यांनी सपोर्ट केला आहे. त्यामुळे अक्षरशः या कार्यक्रमाला पब्लिक पण भरपूर आलं आहे. शो जवळजवळ हाऊसफुल झालेला आहे. खरं पाहता मी पण या कार्यक्रमामध्ये एक पार्टिसिपंट आहे. मी सुद्धा गाणे म्हणायला इथं आलेलो आहे आणि हे गाणे म्हणताना आम्हाला GST म्हणजे गफार सर, गफार स्कूल टेक्निक, गफार सरांचं टेक्निक असं एक स्कूल आहे. त्यामध्ये आम्ही गाण्यांची प्रॅक्टिस करत असतो, गाणे शिकत असतो आणि त्याचाच उपयोग आम्हाला इथं झाला आणि आज आम्ही इथं स्टेजवरून गाणी गायला लागलो आणि आपला आवाज आपली सखी यांचा मैं आभार मानतो कि त्यांच्यामुळे आम्हाला इतना आज हा प्लेटफॉर्म मिला. डॉक्टर डांग, आज हमारा प्रोग्राम हो रहा है संगीत का, जिसमें मैं भी पार्टिसिपेट कर रहा हूँ. मैं गफ़ार सर का स्टूडेंट हूँ कई सालों से और गफ़ार सर ने बहुत हेल्प की है हमें गाने सुधारने में. हमारे एक छोटी छोटी मिस्टेक्स बताते हैं हमें. आज उनकी तरफ से आज ये आफ्टर कोविड हमारा प्रोग्राम हो रहा है एंड आई रियली एंजॉइंग इट. और थैंक यू आपला आवाज़ जो हमको आज ये इसके लिए सपोर्ट कर रहा है. थैंक यू वेरी मच. नमस्कार, मी अनिल झोपे, GST याचा एक मेंबर आणि 2 वर्ष झाले आपण बघतोय करोनामुळे सगळे महामारी आलेली आहे आणि या महामारीमध्ये अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. कलाकार लोकांना चान्स मिळत नाही आहे की गाणे म्हणायला. कलाकार लोक आज बऱ्याच गोष्टींपासून वंचित आहेत आणि यानंतर आता बऱ्याच दिवसांनी 2 वर्ष ते 2.5 वर्षानंतर हा सुवर्णयोग आला आहे असं आम्ही म्हणू. बेसिकली आम्ही जे कलाकार आहोत GSTमधले हे सगळे प्रोफेशनल सिंगर्स आहेत, प्रोफेशनल आहेत. कोणी डॉक्टर, कोणी वकील, कोणी बिझनेसमन आणि एक छंद म्हणून आम्ही हा कार्यक्रम जपत असतो. आणि GST म्हणजे गफारभाई सिंगिंग टेक्निक्स यांचा आम्हाला खूप सपोर्ट आहेत. आपले जे रिनोन गायक आहेत गफार मोमीन सर यांचे पुण्यामध्ये क्लासेस असतात. मी 4 वर्षापासून त्यांचा साधक आहे या इन्स्टिट्यूटचा. खूप आनंद होतो आहे. सोशल काम आणि संगीत आणि तसंच बाकीचे सगळं मित्रप्रेम एवढं आहे आणि या सगळ्या मेंबर्सला प्रमोट मी करत असतो की या आणि गाणे म्हणा आणि सगळे खूप आनंदी आहेत. तसेच आम्ही कार्यक्रम तर करतो पण या कार्यक्रमाचं जे प्रमोशन आहे त्यासाठी आपला आवाज आपली सखी हे आज सगळे चॅनल इथे आलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे प्रमोशन मिळणार आहे. त्याबद्दल आपला आवाज आपला सखी यांचे शतशः धन्यवाद. साधारण नोव्हेंबरमध्ये आमची एक फायनल अशी आमची एक स्पर्धा घेतली गेली, ज्याच्यामध्ये खरं जेव्हा कोविडचा काळ होता तेव्हा आपल्याला कोणालाच एकमेकांना काही भेटता येत नव्हतं. पण त्या दरम्यान आपला आवाज आपली सखी या फेसबुक पेजने आम्हा महिलांसाठी एक स्पर्धा घेतली होती. तर साधारण आम्ही 30 जणींनी स्वतःचे व्हिडिओज टाकले होते आणि त्यातून मग 15 जणींना, मग त्याच्यातून 9 जणींना असं सिलेक्ट केलं गेलं आणि फायनली आमचं 9 जणींची एक स्पर्धा घेतली गेली हार्मनी स्टुडिओ पुण्याला आणि त्याची मी 3 नंबरची विजेती आहे विदुला आरेकर म्हणून. आणि हा अनुभव आमचा खूप छान आहे आणि त्याच्यातून मग पुढे आम्ही म्हणजे एक स्टेज मिळाला आम्हाला, हे मी म्हणेन की त्या स्टेजच्या माध्यमातून मग पुढे कसं एक संधी मिळाल्यावर माणूस थोडंसं पुढे विचार करतो. मग त्याच्यानंतर मग काही क्लासेस जॉईन करणं आणि त्याच्यातून मग आज हा आमचा प्रोग्राम आहे. आपला आवाज आपली सखी या कार्यक्रमात इतका सुंदर आहे आणि विविध प्रकारची गाणी इथे पाहायला मिळालेली आहेत. 2 वर्षानंतर आम्ही घराच्या बाहेर पडलो सहकुटुंब आणि सहकुटुंबाला असं शोभेशी गाणी आहेत आणि असे कार्यक्रम नेहमी व्हावेत ही सदिच्छा. आजचा हा आपला आवाज आपली सखीचा कार्यक्रम खूपच छान आहे, कारण की कोविडमुळे बाहेरना म्हणजे लेडीजला कुठं बाहेरच पडता येत नव्हतं आणि त्यानिमित्ताने आज GST आणि म्हणजे आपला आवाज आपली सखी या निमित्ताने आम्हाला या कार्यक्रमात आनंद घेता येतं आणि खूप सुंदर गाणी आहेत. म्हणजे जुने गाणी, नवीन गाणी, त्याच्यात मराठी गाणी, हिंदी गाणी आणि त्यांचा आम्ही आनंद भरपूर घेत आहोत.